आजीच्या बटव्यातून आलेली आजची रेसिपी आहे मेथकूट। यासाठी सगळं प्रमाण हे एका वाटीने घेतलेलं आहे। 1 वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी तांदूळ घेतलेत, पाव वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी उडदाची डाळ। जर जास्त प्रमाणामध्ये करणार असाल तर तांदूळ स्वच्छ धुवून घ्या। धने, जिरे त्याबरोबरीने घेतलेत, मिरे, वेलदोडे, इथे घेतलेला आहे हिंग, लाल मिरची पावडर, हळद आणि सुंठ पावडर। सुरुवातीला फक्त तांदूळ आपण खमंग भाजून घेणार आहोत। तांदूळ खमंग भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये एक नॅपकिन ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हे तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत, म्हणजे प्लेटला वरती वाफ येणार नाही। आता बाकीचे जे डाळी आहेत, ज्यात चणा डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ, हे आपण एकत्र भाजून घेतलेलं आहे। जास्त प्रमाणामध्ये करणार असाल तर डाळीसुद्धा वेगवेगळ्या भाजून घ्या। 2 टेबलस्पून घेतले धने, 1 टेबलस्पून जिरे, 1 टीस्पून घेतलेला इकडे मी मेथी दाणे, 1 टीस्पून मोहरी घेतलेली आहे, 1 टीस्पून मिरे घेतलेला आहे। यालासुद्धा आपल्याला खमंग परतून घ्यायचं आहे। या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे, पण कढई गरम आहेत। आता यामध्ये 1 टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून घेतलेला आहे इथे मी सुंठ पावडर आणि 1 टीस्पून हळद। थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये एकदम आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे। हवं असेल तर तुम्ही चाळून घेऊ शकतात। आता यामध्ये सगळे मसाले ॲड करूया। 2 टेबलस्पून चवीप्रमाणे मीठ घातले आणि परत एकदा मिक्सरला फिरून घेतले। तयार झालेलं मेथकूट 2 ते 3 महिने बाहेर सहज राहतं।